सरावाबरोबरच सराव सामन्यांमध्ये खेळण्याचा आग्रह आचरेकर सर नेहमी धरत असत. त्याचं महत्त्व आज आम्हाला कळतंय असं सांगत सचिनने यावेळी सरांकडून टपली खाल्ल्याचा एक मजेदार पण आपल्या कारकिर्दीवर ठसा उमटवून जाणारा किस्सा देखील सांगितला. सरांबद्दल कुठे सुरू करायचं हे मला खरंच कळत नाही, कारण सरांनी माझ्यासाठीच नाही पण आम्हा सगळ्यांसाठी स्वतः एवढी मेहनत घेतलेली आहे आणि एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण जस्ट एखाद दुसरे इन्सिडेंट मला आठवतात. एक मला आठवतं की मला पहिल्यांदा ज्यावेळेला माझा भाऊ अजित जो सरांकडे घेऊन गेला, कारण त्याला वाटलं की सर सर्वात जास्त प्रॅक्टिस मॅचेस खेळवतात त्यांच्या स्टुडंट्सना आणि किती आपण प्रॅक्टिस केली तरी इव्हेंच्युअली मला वाटतं जेवढे प्रॅक्टिस मॅचेस खेळू तर त्याने एक आपण म्हणतो की मॅच टेम्परमेंट जे डेव्हलप होतं ते सर मुलांना करून देत होते. तर मला आठवतं मोठमोठे फार लांब प्रॅक्टिस सेशन्स असायचे, पण त्यात सर मे महिन्याच्या सुट्टीत माझ्यासाठी प्रॅक्टिस मॅचेस ठेवायचे, जिकडे मला कधी कधी दिवसातनं 2दा बॅटिंग करण्याची वेळ मिळायची. फिल्डिंग कमी असायची, तो एक प्लस पॉईंट होता कधी कधी. पण एकदा आमची शारदाश्रम सिनियर टीम जी होती ती फायनल्समध्ये पोचली हॅरिस शिडीच्या, आणि त्यावेळेला मी टीमचा भाग नव्हतो, मी ज्युनियर टीमसाठी खेळत होतो. तर माझ्यासाठी सरांनी शिवाजी पार्कात एक प्रॅक्टिस मॅच ठेवली होती. सर बोलले शाळेतनं तू परत आलास की लंच कर आणि जाऊन ह्या मॅचमध्ये 4 नंबरवरती बॅटिंग कर, मी तिकडच्या कॅप्टनशी बोलून ठेवलेलं आहे, ही फ्रेंडली मॅच आहे तर काही प्रॉब्लेम नाही, तू जाऊन बॅटिंग कर आणि प्रॅक्टिस कर आणि मला नंतर सांग काय झालं. तर माझ्या डोक्यात त्यावेळेला विचार, मी माझं वय 12 होतं, वेगळा विचार करायचो त्या 12 वर्षी. पण त्यावेळेला मी विचार केला आपली सिनियर टीम फायनल खेळते, आपण ट्रॉफी जिंकायला पाहिजे, माझं जाऊन सपोर्ट तिकडे असणं इम्पॉर्टंट आहे. मी स्टँडमध्ये बसून टाळ्या वाजवी. तर मी टाळ्या वाजवल्या आणि संध्याकाळी मॅच झाल्यानंतर नेमके सर दिसले. एक 25 फुटावरती लांब उभे होते सर. तर सर दिसले, सर समोर दिसले आणि सरांना जाऊन मी विश न करणं बरोबर नाही आहे, तर तिकडे जाऊन मी विश करतो सर. तर मी बोललो सर नमस्ते. मला सरांचं काय रे तुझं मॅचचं काय आलं, किती रन्स केले. तर मला तोपर्यंत एवढं कळलं होतं की सरांना नक्की माहिती आहे की मी मॅच बुडवून इकडे आलेलो आहे. आणि एक टपली मिळाली त्यावेळेला, ज्यावेळेला हातातला टिफिन बॉक्स 10 फूट लांब जाऊन पडला आणि त्यावेळेला थोडा राग आला होता. पण नंतर या सगळ्या गोष्टी आपण विचार करतो त्यावेळेला असं वाटतं की त्यावेळेला वेळच्या वेळी जर काय टपली पडली नसते आणि सरांनी सांगितलं असतं की तू तुझ्या क्रिकेटकडे लक्ष दे, बाकीच्यांसाठी टाळ्या नको वाजव, तुझ्यासाठी लोकांना टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुला जाऊन ग्राउंडवरती मेहनत करणं इम्पॉर्टंट आहे. तो एक धडा मला 12व्या वर्षी सरांकडनं शिकायला मिळाला.